माझा प्रश्न असा आहे की 25-26 मध्ये 5,96,00,000 रुपयाचं शिष्यवृत्ती वाटपाचं नियोजन केलं आहे. नियोजन केलंय हा जरा गडबड गडबड म्हणजे खरा शब्द नाही. नियोजन केलेलं आहे. पुरवणी मागणीत आहे का? या पुरवणी मागणीत असेल तर ती प्रत्यक्ष रिलीज कधी होणार? आणि आता हा महिना आहे फेब्रुवारी, म्हणजे वर्ष संपत आल्यावर तुम्ही शिष्यवृत्ती देताय आणि त्यामुळं शिष्यवृत्ती ही साधारणपणाने वर्षारंभाच्या आधी सारथीकडून सगळ्या संस्थांना पत्र गेली पाहिजे की या मुलांना ॲडमिशन घेतली आहे, याची ही शिष्यवृत्ती आम्ही वर्ग करतो आणि किमान सप्टेंबरपर्यंत या सगळ्या शिष्यवृत्त्या वर्ग करायची व्यवस्था सरकार पुढच्या वर्षीपासून करेल काय? आणि हा 5,96,00,000 रुपयाचा जो निधी आहे शिष्यवृत्ती, ही विद्यार्थ्यांना किती तारखेपर्यंत मिळणार? या महिन्यात मिळणार, पुढच्या महिन्यात मिळणार का पुढच्या वर्षी मिळणार? याची स्पष्टीकरण द्यावं. आणि भविष्यामध्ये शिष्यवृत्ती ही योजना सुरू ठेवण्यात येणार आहे का? मी या संदर्भात सांगू इच्छितो की ही बाब सत्य आहे की जे पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना होती त्यामध्ये जे 64 योजना सारथीमार्फत राबवल्या जातात त्यामध्ये ही एक योजना आहे. आणि 22-23 मध्ये 151 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला. 23-24ला 295, 24-25ला 270, परंतु यावर्षी जाहिरात काढण्यात आली नव्हती. कारण बाकीचे दायित्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आपण दरवर्षी 300 कोटी रुपये खर्च करत होतो. आता डिसेंबरच्या अधिवेशनात आपण 100 कोटी रुपयाची अतिरिक्त, म्हणजे यावर्षी आपण सारथीला 400 कोटी रुपये दिले. आणि आजच मी सूचना दिलेल्या आहे की तात्काळ 31 मार्चच्या पूर्वी लगेच आता आजचा दिवस गेल्याबरोबर जाहिरात काढा आणि या योजनेतून जेवढे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून जी काही आपली इनटेक कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई करण्यात येईल.